नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर रोजी पार पडले। या निवडणुकीचा निकाल शनिवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे। त्यापूर्वी अनेक वृत्तवाहिन्या, वृत्तसंस्था आणि खाजगी संस्थांनी निवडणूक निकालांचे अंदाज म्हणजेच एक्झिट पोल हे जाहीर केले आहेत। निवडणूक निकालांचे एक्झिट पोल पाहिले तर प्रमुख 10 संस्थांच्या अंदाजांपैकी 6 अंदाज हे महायुतीच्या बाजूने आहेत, तर 4 संस्थांच्या मते राज्यात महाविकास आघाडीला बहुमत मिळू शकतं। तर पाहूयात कोणत्या संस्थेने कोणाला किती जागांचा अंदाज दर्शविला आहे। इलेक्ट्रोल एज एक्झिट पोलमध्ये महायुतीला 118 जागा तर महाविकास आघाडीला 150 जागा दर्शविल्या आहेत। पोल डायरी एक्झिट पोलमध्ये महायुतीला 122 ते 186 जागा आणि महाविकास आघाडीला 69 ते 121 जागा दर्शविल्या आहेत। चाणक्य एक्झिट पोलमध्ये महायुतीला 152 ते 160 जागा आणि महाविकास आघाडीला 130 ते 138 जागा दर्शविल्या आहेत। मॅट्रिक्सचा एक्झिट पोलमध्ये महायुतीला 150 ते 170 जागा आणि महाविकास आघाडीला 110 ते 130 जागा दर्शविल्या आहेत। पी मार्क्यू एक्झिट पोलमध्ये महायुतीला 137 ते 157 जागा आणि महाविकास आघाडीला 126 ते 146 जागा दर्शविल्या आहेत। रिपब्लिक एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडीला 137 ते 157 जागा आणि महाविकास आघाडीला 126 ते 146 जागा दर्शविल्या आहेत। SAS एक्झिट पोलमध्ये महायुतीला 127 ते 135 जागा आणि महाविकास आघाडीला 147 ते 155 जागा दर्शविल्या आहेत। पीपल्स पल्स एक्झिट पोलमध्ये महायुतीला 175 ते 195 जागा दर्शविल्या आहेत आणि महाविकास आघाडीला 85 ते 112 जागा दर्शविल्या आहेत। भास्कर रिपोर्ट्स पोलमध्ये महायुतीला 125 ते 140 जागा दर्शविल्या आहेत आणि महाविकास आघाडीला 135 ते 150 जागा दर्शविल्या आहेत। तसेच लोकशाही महारुद्र एक्झिट पोलमध्ये महायुतीला 128 ते 142 जागा दर्शविल्या आहेत आणि महाविकास आघाडीला 125 ते 140 जागा दर्शविल्या आहेत।